चाललेलो आहोत गंगा घाटावरनं आता सध्या तुम्ही पाहू शकता. असं तऱ्हेने आपण नारळ सुद्धा फोडला. आता सगळे गाडीत बसतील आणि आता निघूयात आपण लवकरात लवकर. चला, तर अशा तऱ्हेने निघलोय आम्ही. सगळेजण गाडीमध्ये बसले आणि इकडे बघा सगळे भरलेले. इकडे हे बघा सगळे असे मस्त बसलेत आतमध्ये. आता कोण नाही दिसत. इकडे तोटा दाखवा. आता आपण निघूयात, सगळ्यांनी मस्त मजा करूयात. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा. आणि हे आपलं दर्शन खूपच छान होईल अशी मी भावना मनात ठेवलेली आहे आणि होऊ शकते. महाकाल आपल्या सोबत आहे. इथून चला आमच्याकडे. चलो, अशा तऱ्हेने आम्ही सगळेजण निघलेलो आहोत. आता आम्ही चाललो उज्जैनला. सिंगल वाईज दाखव. सिंगल वाईज आहे. लग्नासाठी स्थळ शोधतोय. त्याला यायला रे उज्जैनला ठेवून यायची पाळी. माझा प्लॅनच तो आहे. एक आवाज, गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया, शंकर बाबा की The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेत 10:30 आणि आत्ता आम्ही येऊन पोहोचलोय ओंकारेश्वर मध्ये. तर आमचं थोडंसं डिसिजन चेंज झाला. प्लॅनमध्ये थोडे चेंजेस झाले. डायरेक्ट उज्जैनला जातो, पहिले ओंकारेश्वर, त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून ते पूर्ण फ्रेश होऊन मग डायरेक्ट उज्जैनमध्ये असं नियोजन झालं आहे. सो आत्ता आम्ही ओंकारेश्वरमध्ये. इथला परिसर तुम्ही बघा. जबरदस्त मित्रांनो, ही घाटी बघा तुम्ही. बोटिंग, अरे बापरे जबरदस्त. इकडे बघा तुम्ही. गर्दी आहे. तुम्ही पाहू शकता. एवढी पण नाहीये जेवढी हा म्हणतोय, पण आहे थोडीफार गर्दी. आता आपण वरती मंदिरात जाऊन पाहूया किती गर्दी आहे.
आणि आमचे पूर्ण सहकारी मित्र परिवार आणि आमच्या सोबतचे संपूर्ण कार्यकर्ते इथं फोटोशूट चालू आहे यांचा. तो आत्ता आम्ही अवघ्या 10 मिनिटात ओंकारेश्वरच्या मंदिरात जाणार आहोत. हो, हे बघा ना तुम्ही, काय म्हणजे डोंगरावरती बघा तुम्ही, जरा बघा पहिले. इकडून कुबेरी आलेली आहे आणि इकडून नर्मदा, या दोन्ही नद्यांचा संगम झाला आणि संगम होऊन अशी इकडे गेली परत. आणि इकडं लाईट हाऊस, पॉवर हाऊस. क्या भाई, क्या बोले? आगे तो शंकराचार्य का स्टेचू है भाई साहब, 160 रुपये का. अशा तऱ्हेने आम्ही मुखदर्शन घेऊन खाली आलोय, कारण गर्दी खूप होती. इथून आपल्याला उज्जैनला जायचे पुढं. आता लवकर निघूयात, कारण आपल्याला खूपच उशीर झालाय. आपण गंगाजल घेतलंय, आता लवकर गाडीत जाऊन बसू आणि आता भेटू उज्जैनला. उज्जैन मध्ये भेटूया. चला, खूपच उशीर झालाय आम्हाला. इथे 4 वाजले. इथे 4 वाजलेत आम्हाला, आता खूप उशीर झाला. 20 minutes later. ओम शंभू नारायण. तर ओंकारेश्वरवरून आम्ही आता निघलोय, गाडीमध्ये बसलोय. सगळेजण पार एकदम टायर्ड होऊन पक्के बेजार झालेत. आणि आता इथून डायरेक्ट आम्ही जाणार आहे उज्जैनमध्ये. आणि उज्जैनमध्ये जाऊन आपण स्टे करणार आहोत आणि संध्याकाळची भस्म आरती सुद्धा बघणार आहोत. आणि लाईट शो तिथला जो आहे संपूर्ण संध्याकाळी फिरणार आहोत. आणि मंगळवारचा दिवस सुद्धा तिथले जवळपासचे जे देवस्थान आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आता आपण डायरेक्ट भेटूयात उज्जैनमध्ये. खूप दमलो. इथून आपल्याला अजून नाही म्हणलं तरी 170 किलोमीटर इथून जायचं आहे. ठीक आहे, लवकर हा प्रवास काटूयात आपण. आणि ही बघा आमची सगळी गँग, सगळे बसलेत. से हाय.
टू उज्जैन. मित्रांनो रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आम्ही आत्ता पोहोचलोय उज्जैनमध्ये. लाईटीचा शो बघायला चाललोय. तिथं काय लाईटीचा शो काय दिसणं झालाय काय माहित नाही. आता बघू. रूम वगैरे केले आपण. पटकन आपल्या बॅग वगैरे ठेवल्यात आणि लगेच आपण आपल्या लाईट शोकडे चाललोय. आणि आपण सकाळी भस्म आरती घेणार आहे. चलो. आम्ही आलेलो आहोत उज्जैन मध्ये. दोन शब्द तुमचे अध्यक्ष महोदय आमचे गुरु जिरले आमची. काय कडक आहे राव. जबरदस्त. आयशू कसं वाटतं? मला इथे येऊन असं खूप मस्त वाटतं. असं वाटतं इथेच राहावं, पण जास्त दिवस नाही करणार मला. त्यामुळे 2 दिवसाचा आनंद घेणार आहे खूप छान प्रकारे. एवढं वर नाही करायचे. जे आहे ते दाखवायचे आपल्याला. नाद नाद. मित्रांनो हे बघा माग शिवशंकराचा अवतार आहे. असा राक्षसाला खतम केलाय. आणि हे जे माग बघतोय आपण साधू संत बसलेत तपाला. 7 साधू आहेत. 7ला बसलेले आहेत. आणि हे बघा रतन काळातील स्तंभ शिवस्तंभ. याच्या अवतीभोवती हे बडजी बाबा बसले तपाला. हे बघा इकडे काय कोरीव कृष्ण जबरदस्त. उज्जैन महाकाल की जय. या माझ्या बहिणी. कसं वाटतंय तुम्हाला या दोघींना? म्हणजे खूप म्हणले ज्ञानेश्वर. आणि मी कधीपासून म्हणते तुला तिकडेच चल पाहिजे आम्हाला तिकडे चल.
होय फूड झोन मध्ये काय खायला भेटेल का तिकडे आपल्याला? मित्रांनो लाईव्ह स्ट्रीम चालू आहे महाकालचं, आपल्याला इकडूनच दर्शन दिसतंय डायरेक्ट. ते बघा वरती स्क्रीन आहे, लाईव्ह चालू आहे. लयच मित्रांनो जेवढं बोलचाल ना या जागेबद्दल तेवढं कमी. मन एकदम प्रसन्न होते. अजून सकाळी येऊन तिकडं गाभाऱ्यात जायचं आपल्याला. तर हे बघूनच पूर्ण असं वाटतं स्वर्ग भेटला आपल्याला, जबरदस्त. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता. मला एक कागद सुद्धा नाही दिसणार, एक कागद. प्रत्येक जागेवरती इथं त्यांचे जे कर्मचारी आहेत सगळे म्हणजे व्यवस्थित बाटली टाकली, कचरा टाकला लगेच ते उचल टॉपमध्ये. हा हे बघा इकडं मग कसले राव काय दिसतंय. आणि हे असे पुतळे हे प्रत्येक स्मारक वेगवेगळं प्रत्येक ठिकाणी. जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि उद्या सुद्धा आपल्याला खूप काही एक्सप्लोअर करायचं इकडं, करूयात. आणि मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही. ठीक आहे, थोडं बघू काहीतरी खायला प्यायला भेटते, खाऊ. आणि The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे महाकाल नगरीमध्ये, जे की उज्जैन. आता इथून आम्ही चाललो दर्शनासाठी. हा प्रवेशद्वार बघा तुम्ही पुढे, जसं की रात्री तुम्ही पाहिलंच, आत्ताही बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. रूम मध्ये उरकून वगैरे निघालेलो आहोत उज्जैन मध्ये मंदिरात दर्शन घ्यायला. तर चला पुढे बघूया. जय महादेव, हर हर महादेव. हॅलो हॅलो, हाय हाय, राम राम, हाय. घर घर कमल. जय श्री महाकाल. खूप दिवसांपासून मित्रांनो इच्छा होती महाकालला जायचं, उज्जैनला जायचं. आणि ती आज इच्छा माझी पूर्ण झाली. आणि माझीच नव्हती, माझ्या मम्मीची सुद्धा इच्छा होती जायचं म्हणून. आणि मागच्या साईडला बघा मम्मी येते, तिची सुद्धा इच्छा पूर्ण झाली की बघा महाकालची नगरी तुम्ही. मागच्या साईडला एक नंबर, जबरदस्त. मंदिरात दर्शन झाले आपलं. आणि मागच्या साईडला बघू शकता
मित्रांनो मस्त दर्शन झालं आमचं आणि लय भारी वाटलं. तुम्ही पाहिलं असेल गाभाऱ्यामध्ये. आता आम्ही बाहेर येऊन आमच्या चप्पल आमचे मोबाईल ठेवलेले सगळे घेतलेत. मन प्रसन्न झालं पण खरंच जबरदस्त. काय वाटतं आयशू, कसं वाटतं तुला? खूप छान खूप छान. दर्शन पण असं एकदम मस्त झालं. धक्काबुक्की काय नाही, निवांत दर्शन झालं आणि 1 तासामध्ये क्लिअर झालं सगळं, मोकळे झालं. चला आता लवकर आपण जाऊ आपल्या हॉटेलवर. मटेरियल गाडीवर बांधायचे, बॅगा बांधायच्यात